मी शनाया या काही फाईल्स आहेत ऑडिटच्या एकदा नजरेखालून घालून घ्या. माझ्याशी बोलताय? ऑफकोर्स आपल्याशिवाय तिसरं कोणी आहे का इथे? तुम्हाला माहिती आहे ना तुम्ही कोणाशी बोलताय ते? चांगलंच असो. हे ऑडिटचं काम आहे, नीट एकदा बघून घ्या. हे काम मी करायचंय? का तुम्ही सुद्धा याच ऑफिसमध्ये काम करता ना? पानवलकर ही असली कामं ना मी नाही करत. बाकी स्टाफ आहे ना त्यांना सांगा. मी शनाया, मी माझं पर्सनल काम तुम्हाला सांगत नाहीये. अहो तुम्हाला एकदा सांगितलेलं कळत नाहीये का? मी हे काम करणार नाहीये. तुम्ही आत्ताच्या आता इथून निघून जा, नाहीतर मी. नहीं तो क्या मैं शनाया? नाही सर, ते मी त्यांना. मिस्टर पानवलकर, क्या प्रॉब्लम? सर जी, ये कुछ ऑडिट का काम है, 7 दिनों के अंदर कंप्लीट करना है. मैं मैडम से यही कह रहा था, लेकिन मैडम कह रही है कि मैं नहीं करूंगी. मिस शनाया, आपकी पहले भी मेरे पास बहुत कंप्लेन आ चुकी है और आज तो मैंने अपनी आंखों से देखा है. इट इज ट्रू. नाही सर, तसं काहीच नाही. म्हणजे देखिए ते. ऐसा है, ये काम अब आपको ही करना है और वो भी 7 दिनों में नहीं, सिर्फ 3 दिनों में. अहो सर, 3 दिवसात कसं काय? मिस शनाया, आप जितना आर्गुमेंट करेंगी उतने दिन कम होते जाएंगे. और हाँ, मिस्टर पानवलकर आपके सीनियर हैं और आज के बाद से आप किसी भी सीनियर से इस भाषा में बात नहीं करेंगे. नहीं तो मैं क्या कर सकता हूं, ये मुझे आपको समझाने की जरूरत नहीं है. हाय एवरीवन, गुड डे. प्लीज रिलैक्स. करिए. क्या? अहो मी तर तुम्हाला 7 दिवस दिले होते. आता हे काम फक्त 3 दिवसात संपवायचं आहे. जमेल ना? माइंड युअर बिझनेस. आय विल. येस आय विल. ऑल द बेस्ट. घ्या आता 3 दिवसात आहे मॅडम, कसं काम संपवणार? ही काय करणार काम? ऑफिस मध्ये बसून सेल्फी काढण्याशिवाय दुसरं येतं का हिला? आता घरी मजा येणार आहे. गॉड यार, हाऊ एम आय गोना फिनिश दिस? गॅरी पण नाहीये हेल्प करायला. सो नॉट गोना टॉक टू हिम. I think. हा यार, मी म्हणाले तर कोणी नाही नाही म्हणणार मदत करायला. माझी हेल्प घेऊ. जेनीला विचारते. हाय जेनी. आ? हॅलो. मला थोडी हेल्प हवी होती. नो नो, आय एम सॉरी. गुरु सरांचं एवढं सगळं काम कम्प्लीट करायचंय मला. कदम, 1 मिनिट. तुम्ही प्लीज थोडी हेल्प कराल का? नारकर. रघु, अरे कप उचलून ठेव ना. ती का मिस करू का? मॅम, मी काही मदत करू तुम्हाला? तू. हा. आवाज कमी करा ना. गतीने पुढे चाललं होतं. काहून गं बाई? मगाशी तुला म्हणाले होते ना मी आमच्या सोबत जेवायला बस म्हणून. नाही नाही बस.
तू आम्हाला पाहुण्यासारखी वागून राहिली का ग? राहू द्या की. मी वाढते. वा आई, आज खूप दिवसांनी तुझ्या हातचा खाल्ला. मजा आली. भरली वांगी खावी तर तुझ्याच हातची. वा. हो तर तुमच्या हातची चव हटकेच आहे. मी किती करून पाहिलं पण जमतच नाही. मी त्या सगळ्या लोकांना सांगितलं आमच्या आईंच्या हातचा एक एक पदार्थ खाऊन तर बघा, खुश असून जाल. जेवणात प्रेम कालवलं म्हणजे चांगलंच लागते जेवण. आणि तू तर का बाई सगळ्यांना प्रेमानच खाऊ घालणारी आहेस. हो, पण आता आम्हाला रोज रोज कुठे मिळणार ना असं जेवण. एकदा काय तुम्ही गेलात की परत थोडीच मिळणार आहे. कधी जात आहे बाप्पा? स्टेशनात आले आले तू तर वापसीचं तिकीट काढायला निघाला रे. अरे आता तर आलो आहे. आणि तू जायच्या गोष्टी करून राहिला. नाही तसं नाही बाबा, ते तुमची कामं असतील तिकडे म्हणून. आम्हाला कायची कामं? बिझी तर तूच आहे बाप्पा. गुरुनाथ राव घराकडे लक्ष नाही तुमचं. नाही बाबा, कामात ना वेळ काढून घराकडे लक्ष देतात ते. कळलं. आता आठवडाभर आव नाही तर आम्ही. अरे काय झालं? आठवडाभर? पा आठवडाभरानं समाधान नाही होणार यांचं, हो की नाही? मग मुक्काम वाढवू का? हा, तेवढंच आईच्या हातचं खायला मिळेल ना, नाही का? तुमचं काही ऑब्जेक्शन नाही ना? नाही, माझं काय ऑब्जेक्शन असणार आहे बाबा. सहजच विचारलं. काय बरं गणपतीच्या आरतीचा आवाज ऐकून राहिलाय ना? इथे कुठे जवळच बसतेत का ग गणपती? हो, इथेच गणपती मंडळ आहे ना, तिथूनच येऊन राहिला आवाज. अरे वा. खरंच पण आहे, गणपतीच्या दिवसात काय छान वातावरण राहते नाही? माय माहेराला राहायचा ना गणपती माय काकांकडे. आम्ही लहान असताना सगळी पोरं टरो जायचो आदल्या दिवशीच हरतालिकेलाच. आणि मग काय विचारता, रात्रभर जागरण, भजन, न कीर्तन, न खेळ. विचारू नका आणखी काका, खूप मजा यायची. आता नाही राहिला तसं. आई, आपल्याकडे काऊन नाही हो गणपती? राहते ना, वर्धेला राहते ना यांच्या चुलत भावाकडे. आधी जायचो आम्ही दोघही, पण आता काही यांना टाइमच नाही भेटत, मग काय राहून जात. पण सणावाराची मजा निराळीच असते बा. आणि प्रसाद तरी किती प्रकारचे. आता इथे मुंबई पुण्याकडे ते तांदळाच्या उकडीचे मोदक करतात, नानीजी करतात ना. आणि आपल्याकडे खवा, खसखस आणि खोबरं घालून कणकेचे तळलेले मोदक करतात. गेल्या वर्षी केले होते ना मी. त्यात महालक्ष्म्या पण येते माहेरपणाच्या पाहुणचाराला बाप्पा. हो ना, त्यांचा तामझाम काही औरच असतो, एकदम निराळा.